Now third property, that is characteristic test of phenol. ही टेस्ट अल्कोहोल दाखवत नाही, ही टेस्ट फक्त फिनॉल दाखवतं. या पॉईंटवरती MCQ विचारला जातो. पहिले टेस्ट एक्सप्लेन करते आणि मग MCQ काय तो सांगते. सी दिस AROH, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, AR म्हणजे ॲरोमॅटिक रिंग, या AROH म्हणजेच फिनॉल. फिनॉल रिॲक्ट्स विथ FeCl3. FeCl3 मीन्स फेरिक क्लोराईड. Feचं ऑक्सिडेशन स्टेट इथं +3 आहे. +3 असेल तर Feला फेरिक असं म्हणतात आणि +2 असेल तर फेरस म्हणतात. सो दिस इज फेरिक क्लोराईड अँड दिस सोल्युशन शुड बी न्यूट्रल. या टेस्टमधला हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, न्यूट्रल. सो दिस फिनॉल रिॲक्ट्स विथ न्यूट्रल फेरिक क्लोराईड. इट फॉर्म फेरिक फिनॉक्साइड. फेरिक फिनॉक्साइड याचा कलर डार्क कलर असतो, डीप कलरेशन मिळतं आपल्याला, व्हायलेट कलर किंवा डार्क ग्रीन कलर असा कलर मिळतो विथ साईड प्रॉडक्ट HCl. जर का हा कलर मिळाला आपल्याला डार्क व्हायलेट कलर किंवा डार्क ग्रीन कलर, देन वी कॅन से दॅट इन आवर कंपाऊंड फिनॉल इज प्रेझेंट. दिस characteristic test is exhibited or shown only by phenol. This test is not detected by alcohol. This is third test, characteristic test. यातला न्यूट्रल हा वर्ड इम्पॉर्टंट आहे आणि हा कलर या पॉईंटवरती MCQ विचारला जातो. सो दिस FeCl3 सोल्युशन आणि ऑप्शन्स खाली असतात, न्यूट्रल, ॲसिडिक, बेसिक और एनी ऑफ दिस. सो दिस सोल्युशन शुड बी न्यूट्रल. देन fourth property, that is distinguish. How will you distinguish between primary, secondary and tertiary alcohol? By using Lucas reagent. Lucas reagent, LUCAS. Lucas reagent हे एक मिक्सचर आहे. हे मिक्सचर आहे ZnCl2 प्लस HCl. ह्याच्यामध्ये ZnCl2 कॅटलिस्ट आहे, HCl सॉल्वंट. या दोन्हीचं जर का मिक्सचर घेतलं तर त्याला म्हणायचं ल्युकास रिएजंट. नाउ दिस ल्युकास रिएजंट इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. हाऊ ते आपण आता बघूयात. फर्स्ट बघूयात प्रायमरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH. प्रायमरी अल्कोहोल घेतला आहे. प्रायमरी अल्कोहोल कसा, OH इज अटॅच टू कार्बन आणि हा कार्बन फक्त एकच कार्बनला अटॅच पाहिजे, म्हणजे हा झाला प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल रिॲक्ट्स विथ HCl, ZnCl2 अँड वी हॅव टू सप्लाय हीट. हे सगळं मिक्सचर घेतलं आहे, फक्त OH जातो आणि त्याच्या जागी हा Cl येतो. अल्काईल हलाईड फॉर्म होतं, म्हणजे इथं फॉर्म येईल इथाईल क्लोराईड, CH3 CH2 आणि OHच्या जागी Cl. इथाईल क्लोराईड फॉर्म झाला. कशापासून, इथेनॉलपासून. ही झाली फर्स्ट रिॲक्शन. कंडिशन्स बघा काय आहेत. नाव सेकंडरी रिॲक्शन. सेकंडरी अल्कोहोल कशाला म्हणायचं, OH ग्रुप आता एक्सप्लेन करून सांगते. 1 2 आणि 3 कार्बन आहे. हा कार्बन अजून 2 कार्बनला अटॅच. सो दॅट दिस इज सेकंडरी कार्बन टू विच OH ग्रुप इज अटॅच. सो दिस इज सेकंडरी अल्कोहोल. Alcohol group is attached to secondary carbon, and secondary carbon means carbon which is attached to another 2 carbon atom. So this is secondary alcohol. Secondary alcohol, propane 2-ol. Name of this reactant is propane 2-ol, whereas name of this first reaction is ethanol. First reactant ethanol. If we have written IUPAC, here we will also write IUPAC, that is chloroethane. HCl, ZnCl2. In secondary case, there is no requirement of heat. OH group will be replaced by Cl. मग नाव काय येईल याचं, Cl is attached to carbon number 2. Therefore 2 chloro. First 1 2 आणि 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपेन. सो दिस इज 2 chloropropen. नाउ थर्ड रिॲक्शन. प्रायमरी कार्बन, दिस इज सेकंडरी कार्बन. आता काय घ्यायचं आहे आपल्याला, टर्शरी कार्बन. टर्शरी कार्बन म्हणजे कार्बन ज्याला अजून 3 कार्बन अटॅच आहेत, म्हणजे हा कार्बन झाला टर्शरी कार्बन टू विच OH ग्रुप इज अटॅच. दॅट मीन्स इट इज टर्शरी अल्कोहोल.
स्ट्रेट चेन सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ॲज अ पॅरेंट टू द कार्बन नंबर, म्हणजे हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. सेकंड नंबरला CH3 ग्रुप अटॅच, म्हणजे याचं नाव काय झालं 2-मिथाइल प्रोपेन, आणि सेकंड नंबरला OH ग्रुप अटॅच, म्हणून याचं नाव झालं 2-मिथाइल. 2-मिथाइल कसं, ही चेन घेतली आपण, सेकंड नंबरला मिथाइल ग्रुप अटॅच, म्हणून 2-मिथाइल, 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपेन, आणि सेकंड नंबरला OH ग्रुप अटॅच आहे म्हणून प्रोपेन 2 ऑल. सो 2-मिथाइल प्रोपेन 2 ऑल, और कॉमन नेम टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. OH हा OH जाईल, त्याच्या जागी Cl येईल, बाकी सेम. H2, बाकी सगळीकडे पण साईड प्रोडक्ट H2च, इथं पण तेच H2, तेव्हा रिॲक्शन बॅलन्स होते. तिन्ही रिॲक्शनमध्ये कंडिशन्समध्ये डिफरन्स लक्षात घ्या. आता ह्याचं नाव लिहूयात आत्ताच्या सारखंच, 2-मिथाइल प्रोपेन, 2-मिथाइल, सेकंड नंबरला मिथाइल ग्रुप अटॅच 2-मिथाइल 2-क्लोरोप्रोपेन, सेकंड नंबरला ClH अटॅच, देअरफॉर 2-क्लोरो, 3 कार्बन आहेत, हे 3 कार्बन म्हणून प्रोपेन. आता कंडिशन्स लक्षात घ्या. प्रायमरी अल्कोहोलसाठी आपण HCl वापरलं, ZnCl2 वापरलं, हीट पण वापरलं. सेकंडरीसाठी आपण फक्त HCl आणि ZnCl2 एवढंच वापरलं. टर्शरीसाठी तर फक्त HCl इतकंच वापरलं. आता हा जो प्रॉडक्ट मिळतो आपल्याला, हा प्रॉडक्ट टर्बिड असतो. हे सोल्युशन क्लिअर सोल्युशन असतं, आणि हे जे प्रॉडक्ट मिळतो आपल्याला हा टर्बिड मिळतो. मग ह्याच्यामध्ये टर्बिडिटी फास्ट कोण देईल, ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्ती आहे तो. टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्ती आहे, सो दिस टर्शरी अल्कोहोल गिव्ह टर्बिडिटी विदिन 5 minutes. Secondary alcohol will also give turbidity, but it requires more time than tertiary alcohol. Whereas for primary alcohol we have to supply heat. लक्षात आलंय, याची रिॲक्टिव्हिटी कशाची जास्त आहे. टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल, विच इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. रिॲक्टिव्हिटी सिरीज लक्षात ठेवायची. या पॉईंटवरती MCQ विचारला जातो. मग हे अल्कोहोलचे स्ट्रक्चर्स पण लक्षात ठेवायचे. इन दिस वे we will distinguish primary, secondary and tertiary alcohol with the help of Lucas reagent. Have you understood the concept? ठीक है, thank you.